हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। भगवत कृपेने तृतीय अध्याय आरंभ करण्यापूर्वी द्वितीय अध्यायाचा सारांश। श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश हा अत्यंत दिव्य उपदेश आहे। या दिव्य उपदेशाला द्वितीय अध्यायाच्या 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून आरंभ झाला। गीतेचं हे प्रकरण, विवेक नावाचं जे प्रकरण आहे ते 11व्या श्लोकापासून आरंभ होऊन 30व्या श्लोकापर्यंत समाप्त होते। विवेकाच्या या प्रकरणामध्ये भगवंतांनी सर्वजण सहजपणे समजू शकतील अशा रीतीने विवेचन केलं आहे। सांगण्याचं तात्पर्य असं की केवळ मनुष्यच परमात्म प्राप्तीचा अधिकारी आहे, कारण मनुष्य शरीर परमात्म प्राप्तीसाठीच मिळालेले आहे आणि म्हणून विवेकाला महत्त्व देऊन सर्व माणसं परमात्म प्राप्ती करू शकतात। भगवंताने प्रदान केलेला विवेक हा सर्व प्राणी मात्रामध्ये नित्य प्राप्त आहे। पशु पक्षीही खाद्य अखाद्य पदार्थाच्या भिन्नतेला जाणतात। वृक्ष वेलींच्या ठिकाणी सुद्धा शीत उष्ण अनुकूलता प्रतिकूलता इत्यादींच्या भिन्नतेचे ज्ञान असते। मनुष्य प्राणी बुद्धी प्रधान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा विवेक विशेष रूपाने असतो। पशु पक्ष्यांच्या ठिकाणी तर केवळ उदरनिर्वाहासाठी उपयोगात येणाऱ्या जड पदार्थांविषयी विवेक असतो, परंतु मनुष्य आपल्या विवेकाने जन्ममरण बंधनातून कायमचं मुक्त होऊन शाश्वत शांती प्राप्त करू शकतो। हीच मनुष्याच्या विवेकाची विशेषता आहे। विवेक जागृत झाल्यास, अर्थात शरीर आणि शरीरीच्या भिन्नतेचा अनुभव आल्यास, आपले म्हणविले जाणाऱ्या शरीर इंद्रिये मन बुद्धीसहित संसाराचा सर्वथैव संबंध अर्थात विच्छेद होतो, तो मुळापासून होतो। बुद्धी शुद्ध आणि सम होते। बुद्धीच्या ठिकाणी असलेला जो विषम भाव आहे तो नष्ट होतो। कर्मयोगात बुद्धीचा एक निश्चयाला सुद्धा प्राधान्य आहे। व्यवसायात्मिका बुद्धी या श्लोकामध्ये आपण वर्णन करून आलो। 3 प्रकारचे योग असतात: सांख्ययोग, भक्तियोग आणि कर्मयोग। सांख्ययोगामध्ये विवेकाची, भक्तियोगामध्ये विश्वासाची आणि कर्मयोगामध्ये निश्चयात्मिका बुद्धीची प्रधानता असते। मनुष्य जेव्हा आपले कल्याण अथवा परमात्मा प्राप्तीविषयी निश्चय करतो तेव्हा त्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता बाधा आणत नाहीत आणि अशा प्रकारे काहीही न करता त्याची बुद्धी सहज सम होऊ लागते। जोपर्यंत त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी संसाराचं महत्त्व आकर्षण ओढ असते तोपर्यंत बुद्धीला सम करण्यासाठी भगवंताने सांगितले। एक निश्चयात्मक बुद्धी झाल्यास संसाराचं महत्त्व आकर्षण ओढ सहजपणे ती समाप्त होऊ लागते। अशी ही निश्चयात्मिका बुद्धी होण्याकरिता भोग आणि संग्रहाच्या आसक्तीला महान बाधक भगवंताने सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे कर्मयोगात निश्चयात्मिका बुद्धीची अत्यंत आवश्यकता असल्याने भगवान अर्जुनाला समभावपूर्वक कर्तव्य कर्म करण्याविषयी विशेषत्वाने सांगतात। ज्याप्रमाणे कर्मण्येवा अधिकार असते, अर्जुना तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे, किंवा योगस्था कुरु कर्माणि समतेत स्थित होऊन कर्म कर। त्याचबरोबर भगवान हेही म्हणतात, दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय। बुद्धियोगापेक्षा म्हणजे समतेपेक्षा सकाम कर्म हे अत्यंत तुच्छ आहे। पुढे भगवान म्हणतात, बुद्धौ शरणम अन्विच्छ बुद्धियुक्तो जहातीय उभे सुकृत दुष्कृते
तस्माद् योगा युज्यस्व योग कर्मसु कौशलम. अर्जुना, तो बुद्धीचा आश्रय घे. समतापूर्वक कर्म करणारा पुरुष पाप आणि पुण्य दोन्हीचा याच देहात जिवंत असताना त्याग करतो. म्हणून तू समतेचा प्राप्तीपूर्वक प्रयत्न कर, कारण समता हीच कर्मामध्ये चतुरता आहे. योग कर्मासु कौशलम, कौशल्यता आहे. अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध न करण्याविषयी आग्रह पूर्वीपासूनच होता. पहिल्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात अर्जुन म्हणतात, युद्धात आपल्या कुलाचा नाश करून मला आपलं हित दिसत नाही. नच श्रेयोन पश्यामी हत्वा सुजनमाहवे. त्यानंतर 45व्या श्लोकामध्ये म्हणतात, अहो, दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिमान असून भयंकर पाप करण्यासाठी तयार झालो आहोत. अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम. त्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अर्जुन म्हणतात, मी भिक्षेचे अन्न खाणे श्रेष्ठ समजतो, परंतु युद्ध करणं श्रेष्ठ नाहीये. श्रेयो भोक्तुम भैक्षमपिह लोके. आणि 9व्या श्लोकामध्ये तर भगवंताच्या आज्ञे विरुद्ध आपला निर्णय सांगतात की मी युद्ध करणार नाही, न योत्से. आपल्या आग्रहाला चिकटून असलेला जो श्रोता असतो ना, तो वक्त्याचं म्हणणं नीट समजून घेऊ शकत नाही. हा नियम आहे, कारण तो आपल्या आग्रहाला चिकटून बसलेला असतो. आणि ह्याच कारणामुळे आपला युद्ध न करण्याचा आग्रह ठेवल्यामुळे अर्जुन देखील उपयुक्त प्रकरणात भगवंताच्या वचनांचा आशय नीट समजून घेऊ शकले नाहीत. आणि म्हणून अर्जुनाला भगवंताचं जे वचन आहे ते दोन अर्थाने वाटू लागलं, द्व्यर्थी वाटू लागलं. या कारणाने भगवंताचा अभिप्राय काय आहे, हे माझ्या कल्याणाचे कोणते श्रेष्ठ साधन समजतात, याचा खुलासा करविण्याकरता अर्जुन तृतीय अध्यायाच्या प्रथम आणि द्वितीय या श्लोकामध्ये भगवंताला प्रश्न करतात. अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. अर्जुन म्हणतात, हे जनार्दन, जर आपण कर्मापेक्षा बुद्धीला म्हणजे ज्ञानाला श्रेष्ठ समजत आहात, तर मग हे केशवा, मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करीत आहात? आपण या द्व्यर्थी वचनांचा प्रयोग करून माझ्या बुद्धीला भ्रमित करीत आहात. म्हणून हे भगवंता, आपण निश्चय करून अशी एक गोष्ट सांगा की ज्यामुळे माझं कल्याण होईल. पहिल्या 2 श्लोकामध्ये प्रश्न विचारल्यानंतर भगवान अर्जुनाच्या व्यामिश्रेणेव वाक्येन या प्रश्नाचा 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये उत्तर देतात. श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या मनुष्य लोकात 2 प्रकाराने होणारी निष्ठा माझ्याद्वारे पूर्वी सांगितली गेली. त्या 2 प्रकाराने होणाऱ्या निष्ठेमध्ये ज्ञानियांची जी निष्ठा आहे ती ज्ञानयोगाने आणि योगियांची जी निष्ठा आहे ती कर्मयोगाने होत असते. निष्ठा म्हणजे काय? समभावाची जी स्थिती असते त्याला निष्ठा असं म्हणतात, जी 2 प्रकाराने प्राप्त करून घेऊ शकतात, ज्ञानयोगाने आणि कर्मयोगाने. या दोन्ही योगांच्या वेगवेगळ्या विभाग करण्यासाठी भगवंतांनी 2ऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात म्हटले की ह्या समत्व बुद्धीला मी सांख्य योगाच्या विषयानुसंगाने द्वितीय अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत सांगितलं. आता ह्याच समत्व बुद्धीला
कर्मयोगाच्या अनुषंगाने 39व्या श्लोकापासून तर 53व्या श्लोकापर्यंत ऐक, अशा प्रकारे भगवंताने मागच्या द्वितीय अध्यायामध्ये सांगितलं होतं. एषा ते भीता सांगे बुद्धियोगे त्विमाम शृणु. शृणु म्हणजे ऐक. अशा प्रकारे त्या दोन निष्ठा असतात. ज्ञानियाची ज्ञानयोगाने निष्ठा आणि योग्यांची कर्मयोगाने ती निष्ठा असते, म्हणजे समभावाची स्थिती असते. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषो श्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. अर्जुना, मनुष्य कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्मतेचाही अनुभव करीत नाहीत आणि कर्माच्या केवळ त्यागाने सिद्धीलाही प्राप्त होत नाही. नहि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. अर्जुना, कोणताही मनुष्य आणि कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण प्रकृतीला परवश झालेल्या सर्व प्राण्यांकडून प्रकृतिजन्य गुण कर्म हे करवतच असतात. मागील श्लोकामध्ये म्हटलं गेलं की कोणताही मनुष्य कोणत्या अवस्थेत क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. यावर अशी शंका होऊ शकते की मनुष्य इंद्रियांच्या क्रियांना हट्टाने रोखून सुद्धा आपल्याला अक्रिय मानू शकतो ना. तर याचं समाधान करण्याकरता पुढचा श्लोक भगवान म्हणतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जो मनुष्य कर्मेंद्रियांना हट्टाने रोखून मनाने इंद्रियांच्या विषयांचं जे चिंतन करतो तो मनुष्य मूढ बुद्धी असणार आहे, मिथ्याचारी आहे, म्हणजे मिथ्या आचरण करणारा आहे असं तो म्हटला जातो. चतुर्थ श्लोकामध्ये भगवंताने कर्मयोग आणि सांख्ययोगाच्या दृष्टीने कर्माचा त्याग अनावश्यक दाखवला आणि नंतर 5व्या श्लोकामध्ये म्हटलं की कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. 6व्या श्लोकामध्ये हट्टाने इंद्रियांच्या क्रियांना रोखून, हट्टपूर्वक आग्रहपूर्वक इंद्रियांच्या क्रियांना रोखून आपल्याला क्रियारहित समजण्याचं जे आचरण करतो त्याला दांभिकता म्हटली जाते. यावरून सिद्ध झालं की कर्माचा स्वरूपाने त्याग करण्याने तो त्याग वास्तविक प्रकारचा त्याग न होत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा वास्तविक त्यागाचा परिचय देत आहेत 7व्या श्लोकामध्ये. यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोग मसक्तस्स विशिष्यते. अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियावर नियंत्रण करून आसक्तीरहित होऊन निष्काम भावाने कर्मेंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचं आचरण करतो तोच मनुष्य श्रेष्ठ आहे. श्रीमद भगवद्गीता ही आपल्या शैलीनुसार प्रथम प्रस्तुत विषयाचं विवेचन करत असते आणि मग ते विवेचन करण्यापासून लाभ आणि न करण्यापासून हानी दाखवते आणि नंतर त्याचं अनुष्ठान करण्याची आज्ञा देते. येथेही भगवान अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. अर्जुनाने प्रश्न केला, मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात? तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना कर्माचा सर्वथैव त्याग असंभव आहे असं भगवान सांगतात आणि नंतर कर्माच्या स्वरूपाने त्याग करून मनाने चिंतन करण्यास दांभिक आचरण असं म्हणतात आणि निष्काम भावाने कर्म करणाऱ्या मनुष्याला श्रेष्ठ म्हणतात. आता पुढील श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला त्यानुसार कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. नियतं कुरु कर्म त्वं
कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुना, तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझा जो शरीरनिर्वाह आहे तो शरीरनिर्वाहसुद्धा सिद्ध होणार नाही. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे. मागील श्लोकामध्ये भगवंतांनी कर्म केल्याशिवाय शरीरनिर्वाहसुद्धा होत नाही असं म्हटलं. यावरून सिद्ध होतं की कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु कर्म केल्याने मनुष्य तर कर्मबंधनात पडतो. कर्मणा बध्यन्ते जंतु. तर मग मनुष्याने बंधनातून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवान 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. अर्जुना, कर्मबंधनातून सुटण्याकरता मनुष्याने यज्ञासाठी केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त अन्यत्र कर्मामध्ये हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. आणि म्हणून हे कुंतीनंदन अर्जुना, तू आसक्तिरहित होऊन त्या यज्ञासाठी कर्तव्य कर्म कर. यज्ञासाठी म्हणजे आपल्या कर्तव्य पालनासाठी जे आपण कर्म करतो त्या कर्माच्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःसाठी करण्यात येणारे जे कर्म आहे त्या कर्मामध्ये मनुष्य व्यस्त झालेला आहे. कर्तव्य पालनाकरता जे कर्म करतो त्याच्याकरता मनुष्य थोडा वेळ देतो आणि स्वतः करता लागणारा जे कर्म आहे त्याच्याकरता मनुष्य व्यस्त होतो आणि त्यामुळेच मनुष्य त्या कर्माने बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू कोणतंही कर्म करत असताना आसक्तिरहित होऊन त्या यज्ञासाठी म्हणजे कर्तव्य पालनासाठी कर्तव्य कर्म कर. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलंय की यज्ञाव्यतिरिक्त कोणतंही कर्म बंधनकारक असतात आणि म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्माचा स्वरूपाने त्याग न करता कर्तव्य बुद्धीने कर्म करणं हे आवश्यक आहे. आता कर्माच्या आवश्यक कर्तव्यतेला पुष्ट करण्यासाठी भगवान आणखी काही कारणं सांगतायत. स्वयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. अर्जुना, प्रजापती ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आदी काळामध्ये कर्तव्य कर्माच्या विधानासहित प्रजेला रचना करून त्यापैकी प्रधान रूपाने मनुष्यांना सांगितलं, हे मानवांनो, हे मनुष्यांनो, तुम्ही आपल्या कर्तव्याद्वारे सर्वांची वृद्धी करा आणि हा कर्तव्य कर्मस्वरूप यज्ञ तुम्हा लोकांना कर्तव्य पालनाची आवश्यक सामुग्री प्रदान करणारा हो. याद्वारा म्हणजे आपल्या कर्तव्य कर्माच्या द्वारा तुम्ही देवतांची उन्नती करा आणि ते देवता लोक आपल्या कर्तव्य कर्माद्वारा तुम्हा लोकांची प्रगती करतील. अशा प्रकारे परस्परांची उन्नती करून तुम्ही परम कल्याणाला प्राप्त होणार. आपण देवांची उन्नती करायची आणि देव आपली उन्नती करतील. अशा प्रकारे परस्परांची उन्नती करून आपण कल्याणाला प्राप्त होणार आहोत. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाला दिलेला हा दिव्य उपदेश आहे.
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवताही तुम्हा लोकांना न मागता कर्तव्य पालनाची आवश्यक असणारी सामुग्री देत राहतील. त्या देवतांनी दिलेली जी सामुग्री आहे, कशासाठी? यज्ञासाठी, म्हणजेच आपल्या कर्तव्य पालनासाठी. तर ती सामुग्री दुसऱ्यांच्या सेवेमध्ये अर्पण केल्याशिवाय, दुसऱ्यांना ते समर्पित केल्याशिवाय जो मनुष्य स्वतःच त्याचा उपयोग करतो तर तो एक प्रकारचा चोरच आहे. भगवंताने सांगितलंय की देवतांच्या आशीर्वादाने जे काही आपल्याकडे गुण, कला, संपत्ती, जे काही आपल्याला पद प्रतिष्ठा मिळतं, तर ते त्या संपत्तीतून आपण दुसऱ्याला दिल्याशिवाय राहू नये. काही ना काही आपण समर्पण करत राहावं. भगवंताने आपल्याला संपत्ती दिली आहे, तर त्या संपत्तीचा काही भाग, काही हिस्सा आपण आवश्यक त्या ठिकाणी दान देत जावा, अर्पण करत जावं. अर्पण न करता भगवंताने दिलेल्या संपत्तीचा स्वतः करता जो केवळ उपयोग करतो, तर भगवान म्हणतात तो सुद्धा एक प्रकारचा चोरच आहे. तर तो चोर आहे. सहजतेन, तर तो चोरच आहे. 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञासाठी केले जाणारे कर्म बांधणारे होत नाहीत असं सांगून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा दिली. त्या आज्ञेला ब्रह्मदेवाच्या वचनाने पुष्ट करून 9व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या आपल्या वचनाची एक वाक्यता करून पुढील श्लोकामध्ये यज्ञ, कर्तव्य, कर्म करण्याचा आणि न करण्याच्या फलाचे स्पष्ट विवेचन करीत आहेत. यज्ञ म्हणजे काय? आपलं कर्तव्य कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण प्रामाणिकपणे करणं, हाच आपला यज्ञ आहे. तर तो यज्ञ म्हणजेच कर्तव्य कर्म जर केलं तर काय फल, आणि नाही केलं तर काय दोष निर्माण होतात, याचं विवेचन भगवान परमात्मा करतात. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अर्जुना, यज्ञशेषाचा अनुभव करणारे श्रेष्ठ मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात. आणि जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवितात, अर्थात सर्व कर्म करतात, केवळ स्वतःकरिताच जे काही कर्तव्य कर्म करतायत, तर ते लोक पापभक्षी होतात, पापी लोक होतात आणि पापाचंच भक्षण करतात. म्हणून मनुष्याने कर्तव्य कर्म करावं, निष्काम बुद्धीने कर्तव्य कर्म करावं, तर मनुष्य काय होतो? पापापासून मुक्त होतो. आणि केवळ स्वतःच्या उदरभरणासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणासाठीच जो सर्व प्रकारचं कर्म करतो, तर तो मनुष्य पापी आहे आणि तो प्रत्यक्ष पापाचंच भक्षण करत आहे, असं भगवान सांगतात. अर्जुनाने तृतीय अध्यायाच्या आरंभी जो प्रश्न केला आहे की भगवान, आपण मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात, अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तरात भगवंतांनी अनेक कारणं सांगून आता पुढील 2 श्लोकामध्ये सृष्टीचक्राच्या संरक्षणासाठी सुद्धा कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अर्जुना, संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती
हे पावसाने होते. पावसाने अन्नाची उत्पत्ती होत असली तरी तो जो पाऊस आहे हा यज्ञाने होत असतो. यज्ञ कर्माने संपन्न होत असतो. कर्मांना वेदापासून उत्पत्ती निर्माण झालेली आहे. कर्माची उत्पत्ती वेदापासून आहे असं तू जाणून घे. वेद अक्षर ब्रह्मापासून प्रगट झालेले आहेत. म्हणून सर्वव्यापी परमात्मा यज्ञामध्ये म्हणजे कर्तव्य कर्मामध्ये नित्य स्थित आहे. बघा ही सृष्टीचक्र कशी प्रक्रिया सुरू झाली. अक्षर ब्रह्मापासून वेद, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न आणि अन्नापासून संपूर्ण प्राण्यांचं जीवन, उदरनिर्वाह, भरणपोषण होत असतं. अशा प्रकारे ही सृष्टीचक्राची संरक्षणाची प्रक्रिया भगवंताने सांगितली. सृष्टीचक्रानुसार चालण्याची अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी मनुष्यावरच आहे. आणि म्हणून जो मनुष्य आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही त्याचा उपहास भगवान या पुढील 16व्या श्लोकामध्ये करतायत. एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति हयः अघायोरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. हे पार्थ, जो मनुष्य या लोकामध्ये अशा प्रकारे परंपरेने चालत आलेल्या सृष्टीचक्रानुसार चालत नाही तो मनुष्य इंद्रियांच्या द्वारा भोगामध्ये रमण होणारा पापी अर्थात पापमय जीवन जगणारा तो मनुष्य संसारामध्ये व्यर्थ जगत असतो. त्याच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी जो आपले कर्तव्याचं पालन करत नाही त्या मनुष्याच्या या 16व्या श्लोकामध्ये भगवंताने उपहास केला आहे. परंतु ज्याने आपल्या कर्तव्याचं पालन करून संसाराशी संबंध विच्छेद करून घेतला आहे त्या महापुरुषाच्या स्थितीचं वर्णन भगवान परमात्मा पुढील 2 श्लोकामध्ये करतायत. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. अर्जुना, जो मनुष्य आपण आपल्यातच रमणारा आहे, आत्मरती त्याला म्हणतात, आणि आत्मतृप्त आहे म्हणजे आपणच आपल्यातच तृप्त असणार आहे, त्याचप्रमाणे आत्मनि एव संतुष्ट, तो आपण आपल्यातच संतुष्ट आहे. तस्य कार्यं न विद्यते, त्याच्यासाठी कोणतंही कर्तव्य नाही. कोणासाठी? आत्मरतीही म्हणजे आपल्यातच रमणारा, आत्मतृप्त आपल्यातच तुष्ट असणारा, तृप्त असणारा, आत्मनि एव संतुष्ट आणि आपल्यातच जो संतुष्ट आहे अशा मनुष्याकरता कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही. सांसारिक विधी आणि निषेध दोन्ही वास्तविक निषेध आहेत, कारण दोन्ही राहणारे नाहीत. म्हणून संसारापासून संबंध विच्छेद झाल्यास कर्मयोग्यासाठी कोणताही विधी निषेध राहत नाही. म्हणून भगवान म्हणतात तस्य कार्यं न विद्यते, त्याला कोणतंही कर्तव्य नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. भगवान म्हणतात अर्जुना, कर्मयोगाने सिद्ध झालेला पुरुषाचा या संसारामध्ये कर्म करण्याशी कोणतेही प्रयोजन राहत नाही आणि कर्म न करण्याशी कोणतंही कारण उरत नाही.
तसेच संपूर्ण प्राण्यामध्ये त्याचा किंचित मात्र सुद्धा स्वार्थाचा संबंध सुद्धा राहत नाही. मागील 2 श्लोकामध्ये वर्णन केलेल्या महापुरुषाची स्थिती प्राप्त करण्यासाठी साधकाने काय केलं पाहिजे हे भगवान पुढील श्लोकामध्ये सांगतायत. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्जुना, तू निरंतर आसक्तिरहित होऊन कर्तव्य कर्माचं व्यवस्थित आचरण कर. कारण आसक्तिरहित होऊन कर्तव्य कर्म करीत असणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होत असतो. परम आपनोती, परमात्म्याची प्राप्ती करून घेत असतो. आसक्तिरहित होऊन कर्म करण्याने, अर्थात आपल्यासाठी कोणतंही कर्म न केल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती कोणाला झालेली आहे का, असा जर प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तर भगवान परमात्मा 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये देत आहेत. कर्मणैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. अर्जुना, राजा जनकासारखे अनेक महापुरुष सुद्धा कर्माद्वारेच म्हणजे कर्मयोगाद्वारेच परमसिद्धीला प्राप्त झालेत. आणि म्हणून लोकसंग्रहाचा विचार करूनही तू निष्काम भावाने कर्म करण्यालाच योग्य आहेस. म्हणून ते निष्काम भावाने कर्म तू अवश्य केलं पाहिजे. कर्म करण्याने लोकसंग्रह कसा होतो याचं विवेचन भगवान परमात्मा सांगतायत. यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्जुना, श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्याचं आचरण पाहून दुसरं मनुष्यसुद्धा तेच आचरण करत असतात. तो जे काही प्रमाण देतो त्याचे प्रमाण ऐकून त्याप्रमाणे दुसरे माणसंसुद्धा त्याच्यानुसार आचरण करत असतात. आता भगवान पुढील 3 श्लोकामध्ये आपले स्वतःचं उदाहरण देत आहेत आणि लोकसंग्रहाविषयी पुष्टी करतात. भगवान म्हणतात, अर्जुना, न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे पार्थ, मला या 3 लोकामध्ये तर काही कर्तव्य आहे आणि कोणतंही प्राप्तव्य करण्यास योग्य अशी वस्तू नाहीये. तरीही मी कर्तव्य कर्मामध्ये लागूनच राहतो. अर्थात या संपूर्ण त्रैलोक्यात मला कोणतंच कर्तव्य उरलेलं नाही आहे आणि कोणतीच अशी अप्राप्त वस्तू नाही आहे की जी प्राप्त करण्याकरता मला प्रयत्न करावा लागेल. तरीसुद्धा मी कर्तव्य कर्मामध्ये लागून राहतो. यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः उत्सीदेयुर्मे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि मा प्रजाः. कारण की हे पार्थ, जर मी एखाद्या वेळी सावधान होऊन कर्तव्य कर्म केले नाही तर मग फार मोठी हानी होईल. कारण मनुष्य सर्व प्रकाराने माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. जर मी कर्तव्य कर्म करणार नाही
तर हे सर्व मनुष्य नष्टभ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकरतेला करणारा होईल, कारण होईल, या सर्व प्रजेला नष्ट करणारा होईल. आणि म्हणून कर्तव्य कर्म शुल्लक नसून सुद्धा मी कर्तव्य कर्म करत असतो. मागील 3 श्लोकामध्ये भगवंताने ज्याप्रमाणे स्वतः कर्म आचरण करीत असताना सावध असण्याचं वर्णन केलंय, त्याचप्रमाणे पुढील श्लोकात ज्ञानी पुरुषांना सुद्धा कर्म सावधपणे करण्याची प्रेरणा भगवान परमात्मा देत आहेत. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सक्तस चिकीर्षुर्लोकसंग्रहं न बुद्धिभेदं जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोषयत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. हे भरतवंशोद्भव अर्जुना, कर्मात आसक्त झालेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात, आसक्तीरहित तत्वज्ञ पुरुषाने सुद्धा लोकसंग्रहाच्या अपेक्षेने त्याच प्रकारे कर्म करावं. सावधान असलेल्या तत्वज्ञ पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी पुरुषांच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करू नये. स्वतः संपूर्ण कर्म योग्य रीतीने करून त्यांच्याकडून सुद्धा ते करवून घ्यावे, अशी आज्ञा महापुरुषांना भगवान परमात्मा या 2 श्लोकातून देत आहेत. ज्ञानी आणि अज्ञानी यात काय अंतर आहे, याविषयी भगवान पुढील श्लोकामध्ये सांगतात. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. संपूर्ण कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा केली जातात, परंतु अहंकाराने मोहित झालेल्या अंतःकरणाचा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असं स्वतःला मानतो. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाबाहो अर्जुना, गुणविभाग आणि कर्मविभाग यांना तत्वाने जाणणारा महापुरुष संपूर्ण गुणात वर्तत आहेत असे मानून त्यामध्ये आसक्त होत नाही. संपूर्ण गुण हे गुणामध्ये वर्तत आहेत असं मानतो आणि त्यामुळे तो आसक्त होत नाही. अशा प्रकारे ज्ञानी आणि अज्ञानामध्ये हा जो फरक आहे, या फरकाला भगवंताने या 2 श्लोकातून प्रगट केलंय. जो अहंकाराने मोहित होत नाही तो त्याला म्हणतात तत्वविद. त्या तत्ववित्ताला दुसऱ्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात तत्वदर्शी म्हटलेलं आहे. तत्वविद गुणविभाग आणि कर्मविभागाला यापासून अर्थात पदार्थ आणि क्रिया यापासून सर्वथा तो अतीत असतो, वेगळा असतो. जोपर्यंत साधकाचा संसाराशी संबंध राहील तोपर्यंत तो तत्वविद होऊ शकत नाही. कारण संसाराशी संबंध ठेवून कोणीच संसारात जाणू शकत नाही. संसारापासून वेगळे झाल्यावरच संसारात जाणू शकतात, हा नियम आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याशी वेगळे होऊन कोणी परमात्म्याला जाणू शकत नाही. परमात्म्याशी एक होऊनच परमात्म्याला जाणू शकतात, हाही एक नियम आहे. कारण असं की वास्तविक आपण संसारापासून वेगळे आहोत आणि परमात्म्याशी एक आहोत. शरीराचे संसाराची ऐक्य आणि आपले शरीरीचे म्हणजे स्वतःचे परमात्म्याशी ऐक्य आहे. म्हणून भगवान पुढे म्हणतायत, प्रकृतेर गुण सम्मूढास सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत
मोहित झालेले अज्ञानी मनुष्य गुण आणि कर्म यामध्ये आसक्त राहतात. त्या पूर्णत्वाने न समजणाऱ्या मंदबुद्धी अज्ञानांना पूर्णत्वाने जाणणाऱ्या ज्ञानीपुरुषाने विचलित करू नये. ज्यामुळे मनुष्य कर्मामध्ये फसतो, ते कर्म आणि कर्मफलाच्या आसक्तीपासून सुटका होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं विवेचन भगवान परमात्मा 30व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. विवेकयुक्त बुद्धीद्वारा संपूर्ण कर्तव्य कर्मांना मला अर्पण करून कामनारहित, ममतारहित आणि संतापरहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म तू केलं पाहिजे. अशा प्रकारे आज्ञा भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिलेली आहे. पूर्व श्लोकामध्ये आपलं मत अर्थात सिद्धांत सांगून भगवान परमात्मा आता पुढच्या 2 श्लोकामध्ये आपण सांगितलेल्या मताची पुष्टी करतायत. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जे मनुष्य दोषदृष्टीरहित होऊन श्रद्धेने माझ्या या मताचे सदा सर्वदा अनुसरण करतात, ते सुद्धा कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होतात. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. परंतु जे माणसं माझ्या या मतात दोषदृष्टी ठेवून त्यानुसार अनुष्ठान करत नाहीत, त्या संपूर्ण ज्ञानामध्ये मोहित अर्थात अविवेकी मनुष्यांना नष्ट झालेले आहेत असं तू समज. अर्थात त्यांचं पतन होतं हे निश्चित तू समज. जे माझ्या मतानुसार वागतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात, आणि जे माझ्या मतानुसार अनुष्ठान करत नाही, माझ्या मताने चालत नाहीत, तर तू समजून घे की ते अविवेकी पुरुष आहेत आणि त्यांचं पतन होणार हे निश्चित आहे. भगवंताच्या मतानुसार कर्म न करण्याने मनुष्याचं पतन होते, असं का बरं? याचं उत्तर भगवान पुढच्या श्लोकामध्ये देतात. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. संपूर्ण प्राणी प्रकृतीला प्राप्त होतात. ज्ञानीपुरुषही आपल्या प्रकृतीनुसार प्रयत्न करतो. मग यामध्ये कोणाचा हट्ट काय करणार आहे? इंद्रिय प्रकृती यांती. प्रत्येक मनुष्याचा जन्म आपल्या प्रकृतीला बरोबर घेऊनच होत असतो, आणि म्हणून त्याच्या प्रकृतीनुसार कर्म करावी लागतात. आणि म्हणून आता भगवान पुढील श्लोकामध्ये प्रकृतीला शुद्ध करण्याचा उपाय सांगतात. तर अशुद्ध प्रकृतीमध्ये आपण आलेलो असलो, जन्मलेलो असलो, तर आपली प्रकृती शुद्ध करण्याचा उपाय कोणता? तो उपाय भगवान या 34व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. इंद्रियसेंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छे तौ ह्यस्य परिपंथिनौ. इंद्रियाच्या अर्थामध्ये
म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषयामध्ये मनुष्याचा राग आणि द्वेष व्यवस्थितपणे म्हणजे अनुकूलता आणि प्रतिकूलतेनुसार स्थित असतो. अनुकूलतेमुळे राग आणि प्रतिकूलतेमुळे द्वेष निर्माण होत असतो. मनुष्याने या दोन्हीला वश होऊ नये, कारण हे दोन्हीही त्याच्या पारमार्थिक मार्गामध्ये विघ्न करणारे शत्रू आहेत. कोण? रागही आणि द्वेषही. विषयाविषयी रागही नसावा म्हणजे प्रीतीही नसावी आणि विषयाविषयी द्वेषही नसावा, अशी मधली स्थिती असावी. भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे, या प्रकारे. राग द्वेषाला वश न होता काय केलं पाहिजे आणि काय करता कामा नये याचं उत्तर भगवान पुढील श्लोकामध्ये देतात. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. भगवान म्हणतात, अर्जुना, चांगल्या प्रकारचे आचरण असलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा कमी गुण असणारा आपला धर्मसुद्धा श्रेष्ठच आहे. आपल्या धर्मात मृत्यू होणे हे कल्याणकारक आहे आणि दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे, हे तू निश्चित समज. म्हणून स्वधर्माचं आचरण करता करता मरण आलं तरी मनुष्याचं कल्याण आहे आणि दुसऱ्याचा धर्माचं आचरण करता करता मनुष्याचं कितीही चांगलं झालं, लाभ झाला, पैसे मिळाले, पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करता करता, तरी त्याने परम कल्याण होणार नाही, तर तो भीतीदायकच आहे असं तू समज. स्वधर्म कल्याणकारक आणि परधर्म भयदायक आहे असं जाणत असून सुद्धा मनुष्य स्वधर्मामध्ये का बरं प्रवृत्त होत नाही, याविषयी अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हे वार्ष्णेय, मग हा मनुष्य इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीने करावयास लावणाऱ्या प्रमाणे कोणाच्या इच्छेने प्रेरित होऊन पापाचं आचरण करत असतो. या माणसाला माहिती नाही का की स्वधर्माचं आचरण केलं तर माणसाचं कल्याण होतं आणि परधर्माचं आचरण केलं तर भय निर्माण होतं. तुम्ही सांगितलेलंच आहे, हे माणसाला माहिती आहे, मनुष्य जाणतो सुद्धा. मग तरीसुद्धा कोणाच्या प्रेरणेने किंवा कोणाच्या जबरदस्तीने जे करावयास नको पाहिजे अशा पापाचं आचरण मनुष्य कोणाच्या प्रेरणेने करतो, असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारल्यानंतर अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्मा देत आहेत. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम. भगवान म्हणाले, अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम म्हणजे कामना, हा कामच क्रोधामध्ये परिणत होतो. हा कसा आहे? महाशनः म्हणजे फार मोठा खादाड आहे, महापाप्मा मोठा पापी आहे, महापापी आहे. इह वैरिणम विद्धी, आणि म्हणून तू यांना म्हणजे या विषयामध्ये तू याला वैरी आहे असं तू
जाण. हे पाप आहे असे जाणून सुद्धा मनुष्य पापामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून या जाणण्याचा प्रभाव आचरणात न येण्याचं कारण काय आहे याचं विवेचन भगवान पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पाप आहे हे मनुष्य जाणतो, परंतु जाणण्याचा प्रभाव आचरणात उतरत नाही. का उतरत नाही? भगवान म्हणतात, धूमेनाव्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च यथोल्बे नावृतो गर्भस तथा तेनेदमावृतम. अर्जुना, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळेने आरसा झाकला जातो, ज्या प्रकारे जाराने, उल्बेने म्हणजे काय, वारेने किंवा जाराने, वेष्टनाने गर्भ आच्छादिलेला राहतो, त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात असलेल्या कामनांद्वारा ज्ञान, विवेक हे झाकलेले असतात. कशा प्रकारे झाकलेले असतात याचं उदाहरण दिलेत भगवंताने. धुराने अग्नी झाकलेला जातो, धुळेने आरसा झाकला जातो, त्याच प्रकारे जो गर्भ असतो तो वेष्टनाने झाकला जातो. त्या प्रकारे आपल्या अंतःकरणात असलेलं जे ज्ञान आहे, विवेक आहे, ते अंतःकरणातील कामनांच्या द्वारा ते विवेक, ते ज्ञान सुद्धा झाकलं जातं. आणि म्हणून हे पाप आहे ही समज असून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये हे करू नये हे त्याला समजत असून सुद्धा त्याच्या आचरणामध्ये मात्र काही फरक पडत नाही. त्याचं आचरण मात्र दुष्टतेचं होत असतं. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. हे कुंतीनंदन, या अग्नीसारखा कधी न तृप्त होणारा आणि विवेक यांच्या कामनारूपी नित्य वैरीद्वारा मनुष्याचा विवेक झाकलेला आहे. एखाद्या शत्रूला नष्ट करण्यासाठी त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवान पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी असणारा जो काम आहे त्या कामाचं आता निवासस्थान सांगत आहेत. इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. इंद्रिय आणि मन तसेच बुद्धी या कामनेचे निवासस्थान म्हटलेले गेलेले आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे या कामाचे राहण्याचे ठिकाण आहे. ही कामना याद्वारे म्हणजे कोणाच्या द्वारे? इंद्रियाच्या द्वारे, मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे ज्ञानाला झाकून देहाभिमानी मनुष्याला मोहित करत असते. आता पुढील 3 श्लोकामध्ये भगवंत कामाला मारण्यासाठी पद्धत सांगून कामनेला मारण्याविषयी आज्ञा देत आहेत. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम. म्हणूनच हे भरतवंशीयात श्रेष्ठ असणारा अर्जुन, तू सर्वात प्रथम इंद्रियांना वश करून घे. इंद्रियांना वश करून या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या महान पापी असणाऱ्या कामाला निश्चितपणे बलपूर्वक नष्ट करून टाक, त्याला मारून टाक. इंद्रियाणे पराण्याहु इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर
यो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. भगवान म्हणतात, अर्जुना, इंद्रियांना म्हणजे स्थूल शरीरापेक्षा पर अर्थात श्रेष्ठ, सबल, प्रकाशक, व्यापक, त्याचप्रमाणे सूक्ष्म म्हणतात. इंद्रियापेक्षा प्रबल मन आहे, मनापेक्षाही प्रबल श्रेष्ठ बुद्धी आहे, आणि जो बुद्धीपेक्षाही पर म्हणजे श्रेष्ठ आहे तो आहे काम. अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या, प्रबल असणाऱ्या त्या कामाला जाणून घे आणि आत्मना आत्मानं संस्तभ्य, आपल्याद्वारा आपण आपल्याला वश करून, हे महाबाहो, कामरूपम दुरासदम शत्रुम जही, कामरूपी दुर्जय शत्रूला तू मारून टाक. अशा प्रकारे परमार्थामध्ये सर्वात मोठा शत्रू, सर्वात मोठा वैरी असणारा जो काम आहे, त्या कामाला मारण्याची आज्ञा देऊन भगवंताने या विषयाला विराम दिला. या ठिकाणी तृतीय अध्यायाला विराम प्राप्त झाला. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाचा उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला. भगवत चरणारविंदार्पणमस्तु. श्री गुरु चरणारविंदार्पणमस्तु.